विद्यार्थी मित्रो, रामकृष्ण हरी. हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा ज्ञानेश्वरीचा विचार करतो तेव्हा ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण म्हणजे नमन आणि ज्ञानेश्वरीची अध्याय संगती याचा आपण सर्वप्रथम विचार केला पाहिजे. आणि मग त्यानंतर या संपूर्ण 18 अध्यायामध्ये नेमकं काय विवेचन केलंय, नेमकं काय सांगितलंय ते सार रूपाने आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण हे 18 अध्यायातलं विवेचन सार रूपाने लक्षात घेतलं तर मग आपल्याला ती ज्ञानेश्वरी नेमकी कशी समजून घ्यायची हे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यामुळे मी आपणास अशी विनंती करेन की यापूर्वीचे जे 2 व्हिडिओ आहेत, म्हणजे पहिला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण आणि त्याची अध्याय संगती सांगितलेली आहे. दुसरा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीचा जो प्रथम अध्याय आहे त्या अध्यायामध्ये काय नेमकं सांगितलेलं आहे ते आपण विचार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता आज ज्ञानेश्वरीचा जो दुसरा अध्याय आहे त्या अध्यायामध्ये काय नेमकं निरूपण केलेलं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर कृपया आपण सर्वांनी शांतपणे या निरूपणाला श्रवण करावे अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. मग या अध्यायात नेमकं काय सांगितलेलं आहे या संदर्भात आपण जर पाहायला गेलो तर 18व्या अध्यायामध्ये जेव्हा या संपूर्ण सगळ्या अध्यायांचा सारांश माऊली घेतात त्यावेळी माऊलींनी काय सांगितलेलं आहे तर त्यातली जी मुख्य ओवी आहे ती ओवी आपल्याला या दुसऱ्या अध्यायाचा सारांश सांगते. आणि ती ओवी काय आहे तर माऊली म्हणतात, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र, इतुलाले दुजी सूत्र उभारले. दुजी सूत्र म्हणजे काय की दुसऱ्या अध्यायाचं सूत्र. काय सूत्र आहे तर मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र. म्हणजे माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मताप्रमाणे गीतेमध्ये नेमकी काय चर्चा केलेली आहे तर गीतेमध्ये 3 मार्गांची चर्चा केलेली आहे. ते 3 मार्ग कुठले तर पहिला मार्ग आहे कर्म, दुसरा मार्ग आहे उपासना आणि तिसरा मार्ग आहे ज्ञान. म्हणजे श्रीमद भगवद्गीतेत पर्यायाने ज्ञानेश्वरीमध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 मार्गांची चर्चा केलेली आहे. पहिला मुद्दा हा झाला. परंतु माऊलींचं म्हणणं असं आहे की हे जे गीताशास्त्र आहे ते मुख्यतः ज्ञानप्रधान आहे. आणि ते कसं आहे तर ते स्वतंत्र आहे. आणि जीवाला जी अपेक्षा असते त्या अपेक्षेची पूर्तता या ठिकाणी होते. मग जीवाला कसली अपेक्षा असते हो तर जीव जो या जगामध्ये आलेला आहे त्याला मोक्षाची प्राप्ती करून घेणे ही त्याची सर्वात मोठी अपेक्षा असते. आणि जीवाला जो मोक्ष हवा असतो तो मोक्ष दान करणारं असं हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे. आणि ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता म्हणजेच श्री ज्ञानेश्वरी असं माऊलींनी सांगितलेलं आहे. मग या अध्यायामध्ये माऊली काय सांगतात तर संपूर्ण सांख्य योग म्हणजे सांख्य शास्त्राचा संपूर्ण अभिप्राय कथन करतात. आणि त्याच्यानंतर भगवान आपल्याला बुद्धियोग सांगतात. आणि श्री ज्ञानेश्वरीमध्ये
माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व गोष्टींचा अनुवाद अत्यंत रसाळ भाषेत केला आहे, अत्यंत सुगम आणि सोप्या पद्धतीने केलेला आहे. तर आपण परत येऊया. पहिल्या अध्यायाचा शेवट कुठे झाला होता? तर संपूर्ण हातातलं शस्त्र टाकून शस्त्र त्याग करून तो अर्जुन त्या ठिकाणी विषादयुक्त अंतःकरणाने म्हणतो की मी काही लढाई करणार नाही. कारण काय की जेव्हा हा अर्जुन त्या रणक्षेत्रावरती उभा राहिला होता तेव्हा त्याला काय दिसलं की संपूर्ण जे समोर उभे आहेत ते सगळे आपले आप्त स्वकीय आणि नातेवाईक आहेत. अरे यांना मारायचं. त्याच्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये दोन गोष्टी निर्माण झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनिवार्य शोक उत्पन्न झाला. आणि असा तो अर्जुन, त्याची अवस्था कशी झाली? माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहेत, एखादा सुंदर राजहंस पक्षी असतो, तो कसा असतो? सफेद, एकदम पांढरा शुभ्र, आणि तो जर चिखलात पडला तो कसा कोमेजून जातो आणि कसा खराब दिसतो, तसा हा अर्जुन दिसतो आहे. आणि त्या महामोहातून, त्या विषादातून त्याला मुक्त करण्यासाठी भगवंतांनी उपदेश केला आणि त्या उपदेशापासून या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. भगवंतांनी काय केलं? भगवंतांनी सर्वप्रथम महत्वाची गोष्ट केली. अर्जुनाचा पराक्रम, अर्जुनाचं सामर्थ्य आणि अर्जुनाचं शौर्य या गुणांची त्याला आठवण करून दिली. अरे बाबा, तू कसा आहेस? आणि आता मात्र तू काय विचार करतोयस? क्लैब्य मास्मगम पार्थ नैतत्व उपपद्धते. क्लैब्य म्हणजे काय? शंठपणा. अरे अर्जुना, यावेळी निशस्त्र होणं म्हणजे शंठपणा आहे. त्यामुळे काय होणार आहे? दोन प्रकारचं तुझं नुकसान होईल. पहिलं नुकसान, आता तुझी ही जी काय प्रतिष्ठा आहे या लोकांमध्ये, त्या सर्व प्रतिष्ठेची धुळधाण होईल. त्याच्यामुळे या लोकात तू मरशील आणि ज्या परलोकाची तू चिंता करतो आहे तो लोक सुद्धा तुला अंतरेल. म्हणजे हे लोक पण गेला आणि परलोक पण गेला. तेल गेले, तूप गेले आणि हाती आले धुपाटणे, ते धुपाटणे पण राहिलं नाही. अशी अवस्था तुझी होईल. भगवंत त्याला समजावून सांगतात आहे. आणि भगवंत असं त्यांना समजावून सांगतात आहेत. पण अर्जुनासारखे लोक कसे असतात तुम्हाला सांगतो. हे आपल्याला ना, आपल्यासारख्या माणसांना फार छान जमतो. सगळ्यांना जमतं आहे. काय जमतं? तर तो भगवंतांना शहाणपण शिकवतो. म्हणून मी सांगतो गमतीने की आपल्याकडे दोन प्रकारची गीता आहे. एक म्हणजे सगळ्यांना माहीत असलेली, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली, पण अर्जुनाने भगवंताला सांगितलेली गीता आहे ना, ही फार मनोरंजक आहे. तो देवाची शिकवणी घेतो आणि देवाला शिकवतो. पहिला मुद्दा तो मांडतो. अरे देवा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे काही युद्ध नाही आहे. हे सर्वात मोठं पातक आहे, हिंसा. हे इष्टमित्र आहेत, हे माझे सोयरे आहेत, भीष्म आणि द्रोणासारखे पूज्य गुरुजन आहेत, आणि या सर्वांचा वध मला करायचा आहे. छे, अरे असली पाप करण्यापेक्षा हे पोट भरण्यासाठी भीक मागणं परवडेल. मी कटोरा घेऊन हिंडेन
पण एक शस्त्र नको मला, असा तो मूर्खपणा देवांना सांगतोय. देव काय ऐकून घेणार का? देवांच्या तोंडाकडे बघतोय ह्या अर्जुन. आपलं पटलं की नाही म्हणून. किती चांगलं तत्वज्ञान आपण मांडलं की भेकेचा कटोरा घेऊन फिरू म्हणून. आणि हे मागे हे वाजवत हिंडतील, हे पुढे भिकारी. असले धंदे हे काय देवाला पसंत होणार? उगाच काय त्याचं सारथ्य करण्याचं त्यांनी मनावर घेतलेलं आहे. अरे देवासारखा सारथी आहे तो, तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. मग देवाने त्याच्याकडे जेव्हा बघितलं तेव्हा अर्जुनाला कळलं की आपलं हे ज्ञान काही देवाच्या पचनी पडलेलं नाही. मग मात्र तो वरमला आणि तो देवाला शरण गेला. आणि तो काय म्हणतो, हे देवा, मला माझं हित कळत नाही. देवाला असं शरणागत व्हावं लागतं हो. हे भगवंता, मला माझं हित कळत नाही, तेव्हा तू मला योग्य काय आणि धर्म काय आहे, धर्माचरण काय आहे ते मला तू सांग. आता हे भगवंत आहे. अर्जुन आपल्याला अशा प्रकारे शरण येतो की नाही याची वाटच ते पाहत होते. आणि तेव्हा तो शरणागत झाला तेव्हा काय गंमत झाली. अत्यंत चांगल्या प्रकारचा दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. हे सासू सुनेचे आणि विनोदी दृष्टांत देणारे खूप महाराज झालेले आहेत. पण हे महाराज मात्र फार महान आहेत. ज्ञानेश्वर महाराज आहेत ते. त्यांनी काय सांगितलं, काय दृष्टांत दिला की ज्यावेळी मोहरूपी सर्प हा त्या अर्जुनाला चावलेला आहे, त्यावेळी हा भगवान गारुडी म्हणून त्याच्याकडे आलेला आहे. आणि भगवान हा साधा सुद्धा गारुडी नाहीये. अहो, या भगवंताच्या नुसत्या नजरेमध्ये त्या अर्जुनाचं संपूर्ण विष उतरवून टाकण्याचं सामर्थ्य आहे. काय सांगता काय? आणि तो गारुडी मग काय करतो आहे याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि अध्यात्माच्या बैठकीवरून जे भगवंत उपदेश करतात त्या उपदेशाला या ठिकाणी सुरुवातही झालेली आहे. आतापर्यंत भगवंताने नुसतं वरवरचं सांगितलं होतं, पण आता संपूर्ण त्यातलं ज्ञान ते उलगडून सांगतात आहेत. कारण माऊली म्हणतात की जो खरा वैद्य असतो, वैद्यांचे दोन प्रकार असतात, खरा आणि खोटा. जो खरा खुरा वैद्य असतो तो वरची मलमपट्टी करत नाही. माणसाला हा रोग का झाला, हा असाध्य जरी असला तरी तो त्याचा खोलपर्यंत जाऊन निदान करतो. आणि जेव्हा ते निदान होतं तेव्हा अशा दिव्य औषधीची तो उपाय योजना करतो की तो त्या आजारातून मुक्त होतो. त्याप्रमाणे अर्जुन, मी लढणार नाही का? अरे मला पाप लागेल ना देवा, मला पाप लागेल ना, असं तो घाबरून गेलेला आहे. आणि अशा घाबरलेल्या अर्जुनावरती आपल्याला इलाज करायचा आहे, त्याचं निदान करायचं आहे, त्याला उपदेश करायचा आहे. म्हणून अर्जुनाला जो मोह झाला होता पहिल्या टप्प्यामध्ये तो जरा घालवण्यासाठी चांगले त्याला कडक वळसे दिले, कडक मात्रा दिली. अर्जुना काय घमिंड होते, अरे मी यांना मारणार ना, बघ मरशीलाय का फटक्यात. काही लोक म्हणतात ना, एक फटका दिला ना उठणार नाहीस. ही घमिंड असते, अहंकार असतो, हा गर्व असतो. आणि गर्वाचं घर खाली असतं महाराज. भगवंत अर्जुनाला सांगतात आहे, अरे बाबा, तू जर यांना मारलंस तर हे मरतील, आणि तू नाही मारलंस तर ते काय जिवंत राहणार आहेस. अरे त्यांचं जगणं मरणं हे तुझ्यावरती अवलंबून नाही.
तर या जगाला चालवणारी सर्व शक्तिमान कर्तुम अकर्तुम असं सामर्थ्य असलेली एक महाशक्ती आहे आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे या संपूर्ण सृष्टीचा उत्पत्तीचा आणि नाशाचा असा क्रम चालू असतो रे. आणि तुझ्या ठिकाणी अहंकार असल्यामुळे तू फुकट बोलतोयस. मी यांना मारणार, हे उठणार नाही, आणि परत म्हणतो की पाप लागेल. हा अहंकार आहे. तू याचा त्याग कर. तू भ्रांतीमध्ये सापडलेला आहे की हा जो देह आहे तो देहरूपी तू आहेस म्हणून. त्याच्यामुळे या जन्म आणि मृत्यूच्या जाळ्यामध्ये तू सापडलेला आहेस. परंतु या देहाच्या आणि इंद्रियांच्या तावडीतून जे लोक आपली सुटका करून घेतात ते मुक्त होतात. त्यांना केवळ यातलं जे आहे उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, या चैतन्याचं दर्शन त्या महात्म्यांना होतं. ही गोष्ट खरी आहे. इतकं सोपं नाही ते चैतन्याचे दर्शन करणं. कारण सत्य आणि असत्याची ही अशी सरमिसळ झाली या ठिकाणी. देहाधिक उपाधी आणि चैतन्य तत्व यांची ही सरमिसळ झालेली आहे. या सोन्यामध्ये भेसळ झालेली आहे. आणि त्या ठिकाणी दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी, असा पारखी आणला पाहिजे. ते वेगळं करून दाखवणं कठीण आहे. परंतु जे संत आहेत ना ते विवेकाची कास धरतात आणि या उपाधी माझी जे गुप्त आहे असं शाश्वत सर्वव्यापी जन्ममरण नाहीत अशा चैतन्याची ओळख करून घेतात, चैतन्याची ओळख पटवून घेतात. आणि हे जे चैतन्य आहे हे चैतन्य कसं आहे महाराज? कुठलंही शस्त्र आणलं, अगदी गाझापट्टीत टाकला गेलेला अणुबॉम्ब जरी आणला, अणुबॉम्बचा उल्लेख आहे की नाही ते बघा. कारण ते जो ओपनहायमर होता, दिवी शस्त्रेषु काही ते जो श्लोक आहे की एकदम इतकी ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली, त्याला तो श्लोक आठवला असं म्हणतात. तर हा अणुबॉम्ब जरी आणला आणि सर्वांच्या अंतर्यामी जे वसतात अशा चैतन्याचा घात करायचा विचार मनात आणला तरी ते शक्य नाही. कारण कुठल्याही शस्त्राने अस्त्राने केवळ शरीराचा नाश होतो. चैतन्याचा नाश होत नाही. आणि आज जरी या शरीराचा नाश झाला नाही तरी उद्या होणार नाही याचा भरोसा नाही. उद्या होणार, कारण हे शरीर जे आहे ते नष्ट होणारच आहे. ते टिकाऊ नाही आहे. कारण काय आहे, उपजे आणि नाशे, याची उत्पत्ती होते मग याला नाश हा नक्की आहे महाराज. आपण बघा की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे. जीर्ण म्हणजे काय, खरं पडलं बिडलं लगेच आपण ड्रेस बदलतो. एक होते केंद्रीय मंत्री बिंत्री, त्यांना पण असा ड्रेस बदलायची खूप हौस होती. असं ते भाग आहे तो. जरा जरी म्हणलं ना की ते बदललंच पाहिजे. तर मग हा आत्मा सुद्धा देह जरा खराब झाला की नाही लगेच तो सोडून देतो की हा आपल्या कामाचा नाही म्हणून दुसरा देह धारण करतो. आणि त्यामुळे या चैतन्याच्या ठिकाणी अनेक देह येतात आणि जातात, परंतु त्या देहांच्या संपर्काने ते चैतन्य नासत नाही. कारण आकाशामध्ये आपण बघितलं तर हे मेघ येतात, ढग आणि जातात, पण ते आकाश तिथे आहेच, ते या ठिकाणी असतं. त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याच्यामुळे सृष्टीमध्ये ही जी सर्व घडामोड होते ती घडामोड कशामुळे होते महाराज? ती मायेमुळे होते. परंतु हे चैतन्य तत्व
म्हणजे आत्मा हा अमर आहे. त्याच्यामुळे या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आज न उद्या हे शरीर जाणारच आहे, ते नाशिवंत आहे. आणि मग जे नाशिवंत आहे त्याला शोक कसला करत बसायचा? हे लोक मरणारच आहेत ना, मग तुला एवढा शोक का झालाय? त्याच्यामुळे आता तुला लढणं हे श्रेयस्कर आहे. अशा रीतीने भगवंतानी मोठ्या चतुराईने आत्मा हा अविनाशी आहे आणि हा देह जो आहे नाशिवंत आहे, आणि हे देह असे हे आत्म्याला लाभतच राहणार, परंतु हे जन्ममरण जे सर्व आहे ते देहाला चिकटलेलं असतं. हा देह उत्पन्न होतो, हा देह नष्ट होतो, पण त्या देहासह काही आत्मा उत्पन्न होत नाही आणि आत्मा हा नष्ट होत नाही. हे तू जाणून घेतलं पाहिजे, असं भगवंतांनी या अर्जुनाला स्पष्टपणे समजावून सांगितलेलं आहे. मग धर्म म्हणजे काय हे भगवंत त्याला समजवतात. क्षत्रियांचा धर्म काय आहे तर युद्ध करणं. प्रत्येकाला काम नेमून दिलंय बघा, ड्युटी. व्हॉट इज द धर्म? धर्म इज ड्युटी. ड्युटी आहे. तू क्षत्रिय आहेस, मग तुझी ड्युटी काय आहे तर तुझी ड्युटी जी आहे लढाई करणं. आणि तू जे करतोय करुणा, दया, हे जे गुण आहेत ते ब्राह्मणाचे आहेत. ब्राह्मणाने नेहमी दया आणि करुणा यांनी वागलं पाहिजे. अरे बाबा, गाईचं दूध हे कितीही पवित्र असलं तरी जो तापाने फणफणलेला त्याला आपण ते पाजत नाही. त्याच्यामुळे हे दया आणि करुणा हे चांगले, अहिंसा ही चांगली तत्व जरी असली ना, तर अशा आततायी लोकांच्या समोर त्या तत्वाचा काही उपयोग नसतो. हे अतिरेकी आहेत, हे गुंड आहेत, पुंड आहेत, माजलेले आहेत. त्याच्यावर कसली दया दाखवायची रे? पिंडीवरी विंचू आला, शिवपूजा नावडे त्याला, तेथे पैजारेचे काम, अधमाशी तो अधम. हा अधम आहे. आणि म्हणतात की धर्माकरिता मरावे, धर्माकरिता मारावे. असा मरण्या मारण्याचा जो प्रसंग आहे क्षत्रियांवरती येतो, खूप पुण्य केल्यानंतर येतो. बाजी प्रभू देशपांडे, लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो, हा धर्माचरण करणारा महावीर होता. ज्याने घोडखिंडीला पावन करून टाकलं, पावन खिंड केलं, तो खरा क्षत्रिय. आणि अशा वेळी जर आपण अहिंसा आणि दया करुणा याचा विचार करत बसलो तर मात्र सर्वनाश होईल. म्हणून पार्था, अर्जुना, अरे असा विचार जर केलास ना तर संपूर्ण तुझी कीर्ती लयाला जाईल. तुझ्या पूर्वपुण्याचा नाश होईल आणि संपूर्ण कीर्ती मातीत मिसळून जाईल, बेअब्रू होईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे अतिरेकी मंडळी आहेत. तुम्ही त्यांना नमस्कार केला काय? आणि तुमचे शस्त्र जे आहेत ते मी टाकून दिले काय? हात वरती केले काय? ते येऊन तुमच्या थोबाडीतच मारतील आणि तुला धरून हे सगळे संपूर्ण बेअब्रू करतील, तुला भेडतील, तुला मारतील. त्याच्यामुळे तू जरी शस्त्र संन्यास घेतला तरी तुझी संपूर्ण कीर्ती लयाला जाईल आणि तोंड काळा होईल रे, अपकीर्ती होईल, अपकीर्ती होईल आणि तुझ्या हातून अधर्म घडेल. पण त्याच वेळी जर तू युद्ध केलंस तर काय होईल? तुझा फायदा आहे.
अरे समजा या लढाईत तुला मरण जरी आलंस ना, ते वीरमरण स्वर्ग मिळेल, आणि जर तू जिंकलास तर या संपूर्ण पृथ्वीचं निष्कंटक राज्य मिळेल. म्हणजे जय झाला काय आणि पराजय झाला काय, दोन्हीकडे तुझं कल्याणच आहे. मग तू काय केलं पाहिजे, तर समत्व बुद्धी ठेव की आता मी लढणार, मग मला जय मिळो किंवा पराजय हो, मी लढणार, मी माझं कर्तव्य बजावणार. अशा रीतीने कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको, आणि या धर्मयुद्धाला तू प्रवृत्त हो. असं जर तू केलंस तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप पातक लागणार नाही. आणि अशा प्रकारे सांख्ययोगाचा उपदेश त्यांनी केलेला आहे भगवंतानी. आणि तो जो गीतेचा मूळ मुद्दा म्हणजे निष्काम कर्मयोग आहे, तो महाराज पुढे सांगतात. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि याखाली कॉमेंट करा. आपल्या माहितीसाठी आम्ही असे चांगले चांगले व्हिडिओ नेहमी आपल्या भेटीला आणतो. आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आम्हाला उत्साह द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही त्या चॅनलला जॉईन देखील करू शकता. आपल्या 2 प्रकारच्या मेंबरशिप आहेत, ज्यामध्ये अभ्यासाचे सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या भेटीस येत असतात. आणि हा जो पुढचा निष्काम कर्मयोगाचा विषय आहे, तो आपल्या पहिल्या लेवलच्या मेंबरशिपमध्ये आपल्याला संपूर्ण ऐकायला मिळेल. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे की हा निष्काम कर्मयोगाचं जे विवेचन आहे ते आपल्या पहिल्या लेवलच्या मेंबरशिपमध्ये आहे. तेव्हा कृपया आपण याची मेंबरशिप घ्यावी आणि हा संपूर्ण विषय समजून घ्यावा, हा दुसरा अध्याय समजून घ्यावा. रामकृष्ण हरी.